नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण वडापाव इतकी चमचमीत रेसिपी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी पॅटीज बनवूया. तर इथे मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घातलं. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं मस्त तडतडलं की इथे आलं आणि लसूण घातलं. ते साधारण अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण किसून मी यामध्ये घातलं आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची, आलं, लसूण सगळं असं परतून घेतलं आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून घेतलेत, ते घालायचे. बटाटे तेलावरती परतून घ्यायचे. हे सगळं छान परतलं की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी पाव चमचा हळद घातली. यानंतर 1 चमचा धनेजिरे पूड घातली. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला. याबरोबरच चवीप्रमाणे मीठ घातलं. आता हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया. सगळं छान 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घातले. तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आमचूर पावडरसुद्धा मिक्स करून घेऊया. हे आपलं सारण तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातले आणि मी गॅस बंद केला आहे. याचे आज आपण पॅटीस तयार करणार आहोत. हे आता थंड करून घेऊया. तर हे मिश्रण पूर्ण थंड झालं आहे. आता याचे असे पॅटीस किंवा टिक्क्या बनवून घेऊ. तसे छोट्या छोट्या आकाराचे बनवायचे आहेत. हे पॅटीस अगदी चटपटीत असे होतात. यामध्ये आपण आमचूर पावडर घातले, त्याप्रमाणेच तिखट आणि बाकीचे जे मसाले घातलेत त्यामुळे खूपच छान चव येते पॅटीसला. आता आपण लसणाची चटणी बनवून घेऊया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7 ते 8 पाकळ्या लसूण घातली. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घातलेत. इथे आता 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. तुमच्याकडे जर मिरची असेल, अख्खी मिरची असेल, तर ती मिरची तुम्ही 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत घाला आणि नंतर इथे वापरली तरी चालेल. मी इथे मिरची पावडर वापरली. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. पाव चमचा जिरे पूड घातली आणि इथे अगदी चिमूटभर साखर घालायची आहे, फक्त थोडासा तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी. तर ही चटणी आता पाणी घालून मी वाटून घेतली. तर पहा इथे घट्टसर आहे, जास्त पातळ करायची नाही आहे. ही अशी मस्त तिखट किंचित गोड अशी ही आपली चटणी तयार आहे. आता इथे मी गॅसवरती एक डोसा तवा गरम करत ठेवला आहे. यावरती बटर घालायचं आहे. बटर जळू नये म्हणून इथे तेल घालायचं आहे. यावरती हे पॅटीस घातलेत. आता हे पॅटीस आपल्याला बटरवरती छान असे परतून घ्यायचे. तर हे पॅटीस एका बाजूला आता असे फ्राय होत आहेत. तर तव्याच्या दुसऱ्या बाजूवरती आपण पुन्हा तेल आणि बटर घालूया. तर आता आपण इथे पाव फ्राय करून घेणार आहोत किंवा थोडेसे असे क्रिस्पी करून घेणार आहोत. आता यावरती जी आपण चटणी तयार केली ती घालायची आहे. याबरोबरच थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता इथे मी 2 पाव घेतलेत. हे आता सगळ्या बाजूने आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. पहा सगळ्या बाजूने असे मस्त असे मसाला लागला आहे त्याला सगळीकडून. तर इथे पाव मी काढून घेतले. आता आतल्या बाजूला आपण जी चटणी तयार केली ती लावून घ्यायची. जर तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तयार तर ती इथे तुम्ही लावलीत तरी चालेल. एका बाजूला हिरवी चटणी आणि एका बाजूला ही आपली लसणाची चटणी लावली तरीसुद्धा खूप मस्त लागतं हे. तर आज आपण पॅटीस पाव बनवतो आहे. इथे आता मी पॅटीस ठेवलेत. यावरती कांद्याची स्लाईस ठेवली. वरती टोमॅटो ठेवला आहे. यावरती तुम्ही चीजसुद्धा घालू शकता किसून, किंवा चीजची स्लाईस ठेवली तरी चालेल.
तर हा मस्त चटपटीत असा आपला पॅटीस पाव तयार आहे. चवीला खूपच मस्त लागतो हा. वडापाव तर आपण नेहमीच बनवतो, तर एकदा हा पॅटीस पाव तयार करून पहा. लहान मोठे सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.